ठरलं तर मग या मालिकेचा आजचा जबरदस्त एपिसोड आहे बरं का. म्हणजे मेहपत हा ढोंग करतो हे सगळं काही आजच्या एपिसोडमध्ये सत्य समोर आलेलं आहे. सुरुवातीला आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन बाहेरून येत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको तुझा राग आता गेलाय ना माझ्यावरचा. त्यावर सायली तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता याचा राग आहेच मला आणखी पण तुम्ही सकाळी सकाळी मला देवदर्शनाला घेऊन दिला त्यामुळे तात्पुरता तरी माझा राग गेलाय बरं का. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको तुला आम्ही काय प्लॅनिंग करत होतो तुला पाहायचं आहे का. त्यावर सायली म्हणते, म्हणजे तुमचं काहीतरी नक्की सुरू होतं. काय सुरू आहे सांगा की. तेव्हा अर्जुन म्हणतो, दाखवतो पण त्याआधी डोळे बंद करावे लागतील. त्यावर सायली म्हणते, पण डोळे बंद करून कसं दिसणार. दिसेल ग, थांब जरा. असं म्हणून तिचे डोळे बंद करून तिला आतमध्ये नेतो. आतमध्ये नेल्यानंतर आता सगळेच जण इथे तिच्या अंगावर फुलाचा वर्षाव करत असतात. हे पाहून तर सायलीला धक्का बसलेला असतो. ती फार खुश झालेली असते. तिला कळत नसतं हे सर्व काय चाललंय. सगळेजण अक्षरशः तिच्यावर फुलाचा वर्षाव करत असतात. सगळेजण खुश असतात कारण की त्यांची तन्वी सायलीच्या रूपात त्यांना मिळालेली असते. सायली आतमध्ये येत असते. सगळेजण फुलं टाकत असतात. सायलीचा आनंद गगनात मावत नसतो. तिच्यासाठी छान त्यांनी गाणंसुद्धा कंपोज केलेलं आहे. ते गाणंसुद्धा इथे लागलेलं असतं. ते गाणं अशा प्रकारे आहे, तू येता सायलीच्या पावल्याने घर मोहरून आले, तुझ्या परशाने तोशीला गहीवरून आले. असं म्हणून तोशीची ती पूजा करत असतात आणि हे गाणं म्हणत असतात. तू येता सायलीच्या पावलाने घर मोहरून आले, तुझ्या परशाने तोशीला गहीवरून आले. असं म्हणून तोशीची पूजा केलेली असते. परत ती आतमध्ये आलेली असते. तिचा ग्रहप्रवेश केलेला असतो आणि ग्रहप्रवेश करताना सुद्धा इथे गाणं असतं, घर मोहरून आले तू येती या भाग्य घराचे, उमटली तुझी पावले राहिलं हे घर हसरे. असं म्हणून तिला आतमध्ये घेतात. अश्विन, अर्जुन आणि चैतन्य तर तिला अक्षरशः खुर्चीवर बसून झुलवण्याचं काम करत असतात. सायली तर फार खुश असते. त्यानंतर पूर्ण आजी तिला देवी आईकडे घेऊन जातात आणि सगळेच जण देवी आईचं दर्शन घेत असतात. सायलीसुद्धा, पूर्ण आजी आणि बाकीचे घरचे सुद्धा सगळेजण देवी आईचे आभार मानत असतात कारण की त्यांची तन्वी त्यांना भेटलेली असते. त्यांचं सुख त्यांना परत मिळालेलं असतं. रविराज काका आणि प्रतिमा त्या तर फार खुश असतात. दोघांना त्यांची लेक मिळालेली असते. आता दर्शन करून सगळेजण बाहेर येतात आणि हॉलमध्ये छान असा डान्स करत असतात. त्याच गाण्यावर तू येता सायलीच्या पावलाने घर मोहरून जाते. हे छान गाणं वाटतं बरं का. तेवढं पुढे जरा अवघड आहे त्यामुळे ते काही बोलून दाखवलेलं नाही. इकडे ह्या सगळ्यांचा व्हिडिओ जो काही राकेश असतो तो काढत असतो. दुसऱ्या बाजूला मेहपतच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सचिन असतो. सचिन पुढं सोनं आणि बऱ्याच पैशाच्या नोटा असतात आणि एक हे काम बघणारा व्यक्तीसुद्धा असतो. तेव्हा सचिन त्या व्यक्तीला म्हणत असतो, मंत्री साहेबांनी आपल्यावर पैशाचा पाऊसच पाडलाय बरं का गणेश, म्हणजे आपली चांदीच चांदी आता. त्यावर तो गणेश म्हणत असतो, चांदीचा तर खरा सोर्स तर वेगळाच आहे सचिन साहेब. असं म्हणून एक पुडी काढतो आणि सचिनला म्हणत असतो, या पुडीचा कसा वापर करायचा माहिती आहे का तुम्हाला. महिपत बाबाच्या स्पेशल प्रसादात या पुडीचा वापर करायचा. असं म्हटल्यानंतर सचिन तो हातात घेतो, त्याचा वास घेतो आणि म्हणत असतो, हा तर प्युअर माल आहे, हा कुठं भेटला तुम्हाला. तितक्या तिकडनं मेहपत येतो. मेहपत हे सगळं काही पाहतो आणि म्हणत असतो, ही पावडर कसली आहे दीक्षित पावडर. तुम्हाला सांगितलं ना आपल्या आश्रमात असले वाईट धंदे अजिबातच चालणार नाहीत. असं मेहपतनी म्हटल्यानंतर सचिन आणि त्याचबरोबर त्या गणेशच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. ते दोघे फार घाबरलेले असतात. आता मेहपतचे हे सगळे काही नाटकं ते तर आपल्याला पुढे कळेलच. इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुनचा छान रोमॅन्टिक डान्स दाखवलेला आहे. दोघेही छान डान्स करत असतात आणि गाणेसुद्धा म्हणत असतात. सगळेच जण त्यांचा डान्स हा पाहत असतात. त्यांच्यासाठी छान टाळ्या वाजवत असतात. घरचे फार खुश असतात आणि अर्जुनला सुद्धा त्याची तन्वी भेटलेली असते. त्याची लहानपणीची बेस्ट फ्रेंड भेटलेली असते. आता त्यानंतर खरं तर त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर आता इथे प्रतिमा आत्यासुद्धा समोर आलेले असतात आणि प्रतिमा आत्या आणि त्याचबरोबर सायलीसुद्धा दोघीसुद्धा छान डान्स करत असतात. हे गाणं म्हणताना डान्स करताना दोघींनाही फार भरून आलेलं असतं आणि त्यांना रडताना पाहून खरं तर घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हे आनंदाचे अश्रू असतात. पण इकडे दुसऱ्या बाजूला मेहपतने तसं बोलल्यानंतर सचिन आणि तो गणेश तर फार घाबरलेला असतो. तेव्हा मेहपत म्हणत असतं, लाज नाही वाटली तुला हे सगळं काही करताना. हे प्रकार माझ्या आश्रमात अजिबात चालणार नाहीत. असं म्हणून त्या गणेशच्या कानाखाली वडलेली असते. आता तो गणेश आणि दीक्षित दोघेही घाबरलेले असतात. मेहपत म्हणत असतो, थांबा तुमच्या दोघांना जेलमध्ये टाकतो, आत्ता पोलिसांना फोन करतो आणि तुम्हाला जेलची हवा खाल्ल्याशिवाय तुम्हाला काय बरं वाटणार नाही. असं म्हटल्यानंतर आता सचिन आणि त्याचबरोबर ते गणेश दोघी त्याच्या पाय पडत असतात आणि माफी मागत असतात. असं नाही होणार पुढे, माफ करा ना, पहिले वेळेस माफ करा ना, असं म्हणून आता ते विनवण्या करत असतात. मात्र इथे मेहपत दीक्षितला म्हणतो, काय दीक्षित कशी वाटली ॲक्टिंग, 113% खरी वाटली ना. सचिनला तर कळत नसतं नेमकं झालंय काय. इकडे मेहपत बाबांकी जय असं म्हणत असतो. हे दोघे सुद्धा त्याच्या मागे म्हणत असतात. ह्या दोघांना तर काही कळत नसतं नेमकं चाललंय काय. मेहपत जोरजोरात हसायला सुरुवात करत असतो आणि म्हणत असतो, मेहपत बाबांकी जय.
असं जर म्हणत नाही राहिलं दीक्षित तर मेहपत शिकरेंची कामं कशी होतील बरं? असं म्हटल्यानंतर आता सचिन म्हणत असतो, म्हणजे काय म्हणायचं आहे अण्णा तुम्हाला? त्यावर मेहपत म्हणत असतं, अरे दीक्षित, मी जेव्हा जेलातून बाहेर पडलो तेव्हा पोलिसांची माझ्यावर, माझ्या घरादारावर आणि माझ्या सगळ्यावरच नजर होती. मग आता यातून सुटायचं म्हणजे काहीतरी नाटक करायलाच पाहिजे ना. हे ऐकल्यानंतर सचिन तर फार खुश होतो. मेहपत म्हणत असतो की आता या मेहपत बाबाचे पाय धरण्यासाठी मोठमोठी लोक येणार आहेत. आता बघतो की आश्रमाला आणि या मेहपत शिकरेला हात कोण लावतंय, कोण याच्या नादी लागतंय, असं म्हणून तो जोरजोरात हसायला सुरुवात करत असतो. इकडे सचिन सुद्धा फार खुश असतो. सचिन म्हणत असतो, अण्णा मला माहीत होतं तुमच्यासारखा हाडाचा गुन्हेगार कधी सुधारू शकणार नाही अण्णा, पण इतक्या दिवस तुम्ही जे काही सोंग केलं ते कमाल होतं अण्णा, काय ॲक्टिंग केली तुम्ही, असं इथे सचिन मेहपतचं कौतुक करत असतो. त्यावर मेहपत म्हणत असतात, दीक्षित, आता ही तुमची पावडर आश्रमापासून दूर नाही झाली पाहिजे. आता या पावडरमुळे जे जे होईल त्याचं सगळं खापर सुभेदार आणि त्याच्या बायकोवर फोडायचं. फक्त त्या दोघांवरच नाही तर ज्यांनी माझं आणि माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या किल्लेदार आणि सुभेदारांच्या चिंध्या कशा होतात आता तू बघच, असं म्हणून तो हसत असतो. त्यावर त्याचा तो गणेश का कोण आहे तो म्हणत असतो, मेहपत सेठ, तुम्ही आता हे बोलताय ते खरं आहे ना? त्यावर मेहपत म्हणत असतो, 113% यात काही शंका नाही, असं म्हटल्यानंतर आता सचिन तर फार खुश होत असतो. अण्णा तुम्ही काय कमाल केली, असं त्याचं कौतुक करणं सुरू असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सायलीच्या सगळ्याच मैत्रिणी आलेल्या असतात. म्हणजे स्टार प्रवाहावरच्या ज्या काही नायिका आहेत त्या सगळ्या, म्हणजे जानकी, सखी, ईश्वरी, नंदिनी, काव्या, त्याचबरोबर निपूरसुद्धा असते आणि आनंदीसुद्धा असते. ह्या सगळ्याच जणी आलेल्या असतात. आता सायलीला ह्या सगळ्यांना पाहून फार आनंद झालेला असतो. सगळ्याच जणी तिच्यासाठी छान गाणं म्हणत असतात, तिच्यासाठी छान डान्स करत असतात. आता हे सगळं पाहून इकडे खरं तर सायलीला फार आनंद होत असतो. म्हणजे तिच्या मैत्रिणी तिच्यासाठी आले आहेत हे पाहूनच तिला फार आनंद झालेला असतो. आता घरचे सगळेच जण डान्स करत असतात. सायली सगळ्यांनाच भेटत असते. तिच्या मैत्रिणीला भेटून झाल्यानंतर घरच्यांना सगळ्यांना भेटत असते. हे सगळं काही सरप्राईज तिला फार आवडलेलं असतं. तिला काय करावं आणि काय नको झालेलं असतं. अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इथे प्रतिमा त्या आणि रविराज काका पुढे खरं तर हात जोडत असते, त्यांचा नमस्कार करत असते. तिला भरून आलेलं असतं. त्या दोघांनाही ती मिठी मारत असते. तिला जो काही आनंद हा भेटलेला असतो तो अर्जुनमुळे असतो. कारण अर्जुनच्या साथीनेच खरं तर ती सायली तन्वी आहे आणि तन्वी ही सायली आहे हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. तिला भरून आलेलं असतं. त्यामुळे ती प्रतिमा त्याला घट्ट अशी मिठी मारत असते आणि सगळेच जण तिला इथे समजवण्याचा प्रयत्न करत असतात की आता रडायचे दिवस नाहीत, आता फक्त हसायचे दिवस आहेत. आणि सगळेच जण फार खुश असतात. तिला फायनली तिचे आई बाबा भेटलेले असतात आणि तिचं सगळं कुटुंबसुद्धा भेटलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला खरं मेहपत, सचिन हे दोघीही साक्षीला व्हिडिओ कॉलवर बोलत असतात. मेहपतला म्हणत असते, अण्णा म्हणजे आश्रमाचा एवढा मोठा घाट अर्जुन सायलीवर सूड उगवण्यासाठी तुम्ही घातला होता. अण्णा मी खरं सांगू का, मला तर भीती वाटली होती तुमचं हे बदललेलं रूप पाहून. पूर्वीचा जो काही व्हायलन्स होता तो सुद्धा माझ्यासाठी भयानच होता. पण मी जे काही वागले त्यामुळे बघा ना माझ्या आयुष्यात काय वादळ आले, मी कुणाला तोंडसुद्धा दाखवू शकत नाही, असंही ते म्हटल्यानंतर मेहपत म्हणत असतात, ज्यांनी तुझ्या आयुष्यात आग लावली ना त्यांना मी कसा पेटवतोय हे बघशीलच तू. हा मेहपत शिकरे स्वतःच्या दुश्मनाला कधीही सोडत नसतो. त्या सायली आणि अर्जुनचा संसार कसा उद्ध्वस्त करतोय हे बघच तू. त्यांच्या आयुष्यात आता आनंद आला तरी तो कसा पेटून लावायचा हे तू बघशीलच, असं म्हटल्यानंतर इकडनं सचिन सुद्धा म्हणत असतात, अण्णा तुम्ही असं काहीतरी करा की ते एकही क्षण सुखाचा जगू शकणार नाहीत. त्यावर अण्णा म्हणत असतात, हो सचिन, आता तू बघच त्या सायली आणि अर्जुनचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतंय. तर आता आपण दोघे नाही तर आता आपल्याला खरं तर नागराजची सुद्धा साथ आहे आणि सगळ्यात मोठा मोहरा म्हणजे प्रिया. त्यावरी ते साक्षीसुद्धा म्हणत असते, हो, कारण की प्रियाला सगळं चांगलंच माहीत आहे सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरचं, त्यामुळे तिची मदत आपल्याला फार होणार आहे. त्यावर इकडनं मेहपत म्हणत असतो, एक बोट करत असतो, म्हणजे आता आपण 5 जणं मिळून आता हे घर उद्ध्वस्त करूया. 5 जणं म्हणजे कोण, प्रिया, नागराज, त्याचबरोबर सचिन आणि हा अण्णा आणि त्याचबरोबर तो राकेश, हे सगळे मिळून आता ह्या 2 घरांना उद्ध्वस्त करणार आहेत असं त्यांनी प्लॅन ठरवलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सायलीचं सरप्राईज सायलीला भेटलेलं असतं. सायली फार खुश असते आणि घरचे सगळेजण पण खुश असतात. पण मात्र यांच्या आनंदावर विरजण घालण्याचं काम हे 5 जण करणार. इकडे सचिन प्रियाला भेटायला गेलेला असतो आणि इकडे नागराजला मेहपत भेटायला गेलेला असतो आणि तिथे राकेश सुद्धा असतो. हे सगळेच जण 5 जण एका कॉलवर असतात. सगळेच जण
एकमेकांशी बोलत असतात तेव्हा खरं तर हा सचिन म्हणत असतो, आपण पाचीही बोटं एकत्र येऊन आपली मूठ करू शकतो, आपण एकत्र येऊ शकतो. असं म्हटल्यानंतर इकडनं जो काही मेहपत असतो तो म्हणत असतो, माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केला त्या दोघांनी. त्यावर इकडनं नागराज म्हणत असतो, त्या दोघांनी तर माझे स्वप्नसुद्धा धुळीस मिळवले. त्यावर इकडनं सचिनसुद्धा म्हणत असतो, आणि मी सुद्धा त्या अस्मिताला सुखात आनंदी अजिबातच पाहू शकत नाही. त्यावर प्रिया म्हणत असते, आणि मी त्या सायलीला मी कायमचं उद्ध्वस्त करेल. असं या सगळ्यांनीच आपापले जे काही सूड असतात ते उगवायचं ठरवलेलं असतं. हे 5 जण एकत्र आलेले असतात आणि ह्या सगळ्यांना बरबाद करण्याचा प्लॅन केलेला असतो. आता हे कितपत यांचं सक्सेस होतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.